भाजप आमदार नितेश राणे यांनी मलिकांबाबत आता अजब असा दावा केला। नवाब मलिकांवरील आरोप हे सिद्ध झालेत असं वक्तव्य नितेश राणेंनी केले। प्रफुल्ल पटेलांवरील आरोप सिद्ध झाले नाहीत असं नितेश राणेंनी म्हटलंय। तर नितेश राणे यांचा नवाब मलिकांबाबतचा चुकीचा दावा आहे। पटेलांवरील आणि मलिकांवरील आरोप हे न्यायप्रविष्ट असताना मलिकांना एक न्याय तर प्रफुल्ल पटेलांबाबत दुसरा न्याय कसा, असा सवाल आता त्या निमित्ताने निर्माण होतोय। तर पटेलांची पाठराखण करण्यासाठी चुकीचं तथ्य मांडलं जातंय असाही सवाल आता निर्माण होतोय। प्रफुल्ल पटेलांचा बचाव करताना भाजप नेते आता खोटी तथ्य पण मांडू लागलेत की काय, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालाय। कारण आमदार नितेश राणे यांनी नवाब मलिकांवरील आरोप हे सिद्ध झाल्याचा दावा केलाय, पण वस्तुस्थिती मात्र तशी नाहीये। मुंबईतील बॉम्बस्फोट आरोपींशी जमिनीचा व्यवहार केल्याचं प्रकरण अद्यापही न्यायप्रविष्ट आहे, पण नितेश राणेंनी हे आरोप सिद्ध झाल्याचा दावा केलाय। पण प्रफुल्ल पटेल आणि नवाब मलिक या दोघांवरील आरोप अद्यापही सिद्ध झालेले नाहीत। नवाब मलिकांना महायुतीत घेऊ नका असं सांगणाऱ्या भाजपची प्रफुल्ल पटेलांबाबत मात्र आता अडचण झाल्याचं स्पष्ट पाहायला मिळतं। नवाब मलिक जी का केस और प्रफुल्ल पटेल का केस अलग अलग है। नवाब मलिक का के ऊपर जो एलिगेशंस है वो सिद्ध हो गए, प्रूव हो गए कि उन्होंने दाऊद के फैमिली के साथ व्यवहार किए थे। उस तरीके का प्रूफ मिलने के बाद नवाब मलिक के ऊपर कार्रवाई हुआ है। प्रफुल्ल भाई का एलिगेशन क्यों, या एलिगेशन सिर्फ है, आरोप है, अभी तक कुछ सिद्ध हुआ नहीं है कि मिर्ची के साथ उनका कुछ है, ऐसा प्रूव नहीं हुआ है। तर नवाब मलिक यांच्यावरून सध्या 2 दिवस झालं राजकीय घमासान पाहायला मिळतंय। मात्र नवाब मलिक यांच्यावरील आरोप काय आहेत नेमके ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण जोडलेल्या आहेत। ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। खरं तर नितेश राणे यांनी आज एक प्रतिक्रिया दिलेली आहे की नवाब मलिक यांच्यावरचे आरोप जे आहेत ते सिद्ध झालेत असं त्यांनी म्हटलंय। भाजप आणि सोयीनुसार भाजपची भूमिका बदलते असं आपल्याला वाटतंय का? कारण प्रफुल्ल पटेल त्यांच्या समवेत आहेत, प्रफुल्ल पटेल यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले नाहीत असं यांनी म्हटलंय। यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? मला वाटतं नितेश राणे आता स्वतःला हायकोर्ट जज समजायला लागले तसं वाटायला लागले मला। कारण नवाब मलिकांच्या केसची कुठलीही माहिती न घेता अशा प्रकारे बोलणं आणि भाजप जे सांगेल ते बोलणं हे अगदी चुकीचं आहे। त्यांनी आपली वायफळ बडबड ताबडतोब बंद करावी। नवाब मलिकांच्या केसमध्ये अजून आरोप सिद्ध झालेले नाहीयेत आणि म्हणून त्यांना जामीनवरती सोडण्यात आलेले। त्यांची हेल्थचा पण इश्यू होता आणि अनेक लोकांना जेलमध्ये टाकलं होतं ना, आणि अनेकांना बाहेर सोडलेलं आहे। मग त्यांच्यावर सगळ्यांवर आरोप आहेत का? प्रताप सरनाईक होते, भावना गवळी होत्या आणि किती जण होतं, अनेकांची उदाहरणं आपल्याला देता येते। पण हे नितेश राणे आता उचलली जीभ लावली टाळ्याला अशा प्रकारे चाललंय त्यांचं। आणि नवाब मलिकांनी कुठल्याही दाऊदशी आणि कुठल्याशी संबंध नव्हते। जमिनीचे व्यवहार म्हणजे त्यांचे जे भंगारचे गोडाऊन वगैरे होते ते काहीतरी त्याचा व्यवहार झाला होता असं म्हणणं आहे त्यांचं। पण ते जाणून बुजून उकरून काढलेलं प्रकरण आहे। त्याच्यामध्ये नवाबबाईंचे कुठल्याही अतिरेक्याशी किंवा दाऊदशी संबंध सिद्ध होत नाहीत। आणि नितेश राणेंना म्हणावं तुमचे पण उद्या दाऊदशी संबंध आहे असं आम्ही म्हणालो तर ते आरोप आम्ही करू, मग तुमचे आरोप सिद्ध करायला तुमची हिंमत आहे का ती करायची? तर असं होत नाही। समजलं कोणावरही आरोप केले आणि कोणावरही सांगितलं की हा त्याचा, हे सगळं भाजपच्या काळात होऊ शकतो। कारण फडणवीसांवर टीका केली की लगेच त्यांची बाजू घ्यायला जायचं आणि मग त्यांना खुश करण्यासाठी वाटेल ते बडबडायचं। मग प्रफुल्लवरती आरोप सिद्ध झालेत की नाही हे त्यांना माहिती आहे का? ते कोर्टात गेले होते का? त्यांच्या वकिलांशी त्यांची चर्चा झाली आहे का? नवाबाईंच्या वकिलाशी त्यांची चर्चा झाली आहे का? ते एवढे विद्वान पंडित आहे। इकडे खासदार राऊत काही बोलले की हे इकडे बोलायला सुरुवात, तिकडे उद्धव ठाकरे काही बोलले की हे इथे बोलायला सुरुवात करतात, तिकडे नवाबबाईंबद्दल काही बोलायला सुरुवात करतात, तिकडे जरांगे पाटील काही बोलले की हे सुरू करतात। म्हणजे हे काय एवढे स्वतःला विद्वान कधीपासून समजायला लागले का? भाजपमध्ये आणि कोणी प्रवक्ताच राहिला नाहीये बोलायला। भाजपमध्ये अनेक प्रवक्ते आहेत ज्यांना थोडीफार विद्वत्ता आहे, पण हे बिंडोक माणसाला आणून ठेवलंय आणि हा काही बडबडत असतो सगळ्यांच्या बाजूने। तर याला म्हणा वायफळ बडबड बंद कर। दिशा सालियनचं प्रकरण, दिशा सालियनच्या प्रकरणात त्यांना आई वडिलांनी तिच्या सांगितलंय की आमच्या मुलीची बदनामी करू नका, परंतु हे करतायत। अशा प्रकारे हे जे आरोप चालू आहेत सगळे त्या नितेश राणेचे, त्या नितेश राणेच्या तोंडाला आधी कुलूप लावलं पाहिजे। कारण हे वाटेल ते बडबडायला लागलेले आहेत आणि हे सगळं भाजप खपवून घेते। कारण भाजपने त्यांना सोडलेलं आहे। भाजपचे इतर प्रवक्ते का गप्प आहेत, का बोलत नाहीत?
म्हणजे हे वाटेल ते बोलतात म्हणून यांना इथे बडबडायला पाठवलेलं आहे का? कुठल्याही प्रकरणाची माहिती नसताना ते बोलत असतात आणि याचा परिणाम काय होईल याचा विचार करत नाहीत. परंतु अशा प्रकारची मीडियाबाजी करणं हे त्यांना शोभणारं नाहीये. त्यामुळे त्यांनी ही अशी वायफळ बडबड, याचे संबंध याच्याशी आहेत, दाऊदशी आहेत, त्याचे तुझे कोणाशी संबंध आहेत ते बघ म्हणा, उगाच वाटेल ते बडबड करायची नाही असं सांगितलं पाहिजे त्यांना. नक्कीच. तर याबाबतच्या नेमक्या पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. तर प्रफुल्ल पटेल यांचा बचाव करताना आता भाजप नेते खोटी तथ्य पण मांडू लागलेत की काय, असा प्रश्न आता निर्माण झालाय. कारण आमदार नितेश राणे यांनी नवाब मलिकांवरील आरोप सिद्ध झाल्याचा दावा केलाय. तर मुंबईतील बॉम्बस्फोट आरोपींशी जमिनीचा व्यवहार केल्याचं प्रकरण अद्यापही न्यायप्रविष्ट आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.